नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. मी आज तुम्हाला एक छान बोधकथा सांगणार आहे, उंदीर, कुत्रा आणि मांजर यांची. तर चला आपण ती बोधकथा वाचायला घेऊया. तर एका बिळामध्ये एक उंदीर व उंदराचे छोटे पिल्लू राहत होते. उंदराचं पिल्लू पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर आले होते. त्याला हे बाहेरील जग खूप छान वाटू लागले. एकदा ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणायला लागलं, आई आई, मी आहे ना 2 बाहेर प्राणी पाहिले. त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरूपाचा असून तो आपली जीभ बाहेरच काढून चालतो आणि रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्याकडे पाहून कसला तरी आवाज काढतो. मी त्याची मज्जा पाहत होतो. इतक्यात त्याने आपले तोंड वर करून कर्कश आवाज केला आणि त्या आवाजाने माझ्या कानठळ्यात बसून गेल्या. आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून त्याच्या अंगावर रेशमासारखे मऊ केस होते. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते की मला त्याच्याशी आपली मैत्री करावीशी वाटत होती. हे भाषण ऐकून उंदराची आई त्याला म्हणाली, वेड्या बाळा, तुला समज नाही, तू अजून लहान आहेस. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील. हे लक्षात ठेव, तू जो प्राणी पाहिला आहेस तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव. आणि तो जो तू दुसरा प्राणी बघितला होता, कर्कश, घाणेरडा, जीभ बाहेर काढून ठेवणारा, तो असेल, तो काही आपल्याला त्रास देणार नाही. पण जो बाहेरच्या देखाव्यावर सुंदर आणि आकर्षित दिसतो, तो आतून कदाचित आपल्याला त्रास देणारा असू शकतो. तर पारख केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नको. हे तात्पर्य ह्या गोष्टीतून समजतं. तर मुलांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तुमच्या आईवडिलांना सांगा, माझं चॅनल लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला. मी रोज तुमच्यासाठी अशा नवीन नवीन छान छान गोष्टी घेऊन येत आहे. बाय. मजेत राहा, आनंदी राहा.